जे काँग्रेसचेच होते आणि आज बंडखोर म्हणून मनीष आनंद आहे, त्यांचा प्रभाव खूप जास्त आहे. शक्यता आहे की ते 2 नंबरला राहतील आणि काँग्रेसचे जे महाविकास आघाडीचे ते दत्ता भैरट 3 नंबरला राहतील असं. कसं आहे, बरेचसे लोक आपापल्या पद्धतीने आपले गणित मांडत असतात. 2 नंबरला आहे, 3 नंबरला आहे, का 1 नंबरला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, मनीष आनंद जे उमेदवार आता आहेत अपक्ष म्हणून काँग्रेस पक्षाचे बंडखोरी केलेले, ते व्यक्ती म्हणजे तसं बघितलं तर तो स्वतः व्यक्ती चांगला आहे. उमेदवार आता मत सांगा आपल्याला, थोडं जरा पुढं जायचं म्हणजे काय राहील चित्र. तिथं कसं आहे, तिथं 3 म्हणजे एकतर्फी तिथे निवडणूक होणार नाहीये. हा, तिघांच्या हिशोबाने तिथं ते निवडणूक होणार. म्हणजे थोडक्यात त्रिकूट बंडखोरी होणार तो. केलेले मनीष ते आनंद पण त्याच्यामध्ये हे असणार प्रभाव आहे. राहतील. आणि मनीषच्या आनंदांना कशा पद्धतीत मतदान होणार त्याच्यावरती या दोघांचं भवितव्य अवलंबून असणार. जर मनीष आनंदनी जास्त प्रमाणात मतं घेतली तर त्याचा फटका कोणाला बसणार? जास्त करून बीजेपीला बसू शकतो. अहो ते काँग्रेसचे होते. मतं जास्त घेतल्यावर तो फटका बीजेपीला जास्त बसू शकतो. तर आता त्यांचे विनिंग कॅन्डिडेट किती आहेत बीजेपीचे? छत्रपती शिवाजी म्हणजे मतदारसंघात तुमचं म्हणणं आहे की निसटता विजय दत्ता भैरटांना मिळेल असं? मिळू पण शकतो. कारण तुम्ही असं म्हणता की मनीष आनंद जे मतं घेतील त्याचा बीजेपीला फायदा हा, होईल. म्हणजे मनीष नुकसान होईल. आनंद जे आहेत ते फक्त काय काँग्रेसची मतं घेणार नाहीयेत. त्याचा संपर्क तसा सगळीकडे चांगला आहे. त्यामुळे त्याचा जे कोणी भ्रमात असतील की मनीष आनंदला आनंदजींना मतदान झाल्यानंतर तो भटका फक्त एकट्या काँग्रेसलाच बसणार आहे पर्वतीमध्ये जे असं आहे, नाही. पर्वतीमध्ये माधुरीताईंचा आणि ज्या उमेदवार अश्विनी कदम ज्या होत्या आणि जे बंडखोर काँग्रेसचे जे होते आबा बागुल, यांच्यामुळे सरळ सरळ माधुरीताई निवडून येतील असं वाटतं. चौथ्यांदा त्या आमदार होते. दिसताना चित्र सगळं कसं दिसतंय, कारण आबा बागुल जे बंडखोर उमेदवार आहे थोडक्यात एक तुम्हाला एक थोडंसं थांबवतो. अश्विनीताईंनी तर बॅनर पण लावलेत भावी आमदार म्हणून विजय झाला म्हणून. त्या भागात त्यांचे बॅनर पण तसं जे कार्यकर्ते ज्या जोमाने काम करतात त्या भागामध्ये त्यांना काहीतरी आत्मविश्वास प्रत्येकाला असतो. तसं त्यांच्याही कार्यकर्त्यांना त्या भागातल्या म्हणजे असू आबा शकतो. बागुलांच्या बंडखोरीचा फायदा नुकसान महाविकास आघाडीला ते कुणाला होईल ते आता आपल्याला 23 तारखेलाच कळेल. तुमच्या मते काय होईल आता? माझ्या मते तिथं सुद्धा लढाई त्या दोघींमध्ये चांगल्या पद्धतीची फाईट होणार आहे, माधुरीताईंमध्ये आणि अश्विनीताईंमध्ये. नाही पण प्रचारात अश्विनी ताई कुठंच दिसल्या नाही, बॅनर लागलेत आमदारांचे. जे उमेदवार आहेत ते प्रचारात दिसलेत नाही असं तर म्हणता येत नाही. हो असंच झालं होतं चित्र. तिथं आबा बागुल 2 नंबरला राहतील आणि अश्विनी ताई 3 नंबरला. नाही, एवढं पर्वती मतदारसंघ येतो, आम्ही फार पूर्वीपासून तो बघत आलेलो आहोत. त्याचं अपक्ष 2 नंबरला जाणार ह्या गोष्टी काहीतरी खडकवासल्याकडे नाहीये. आपण खडकवासल्याला वांजळेंचे चिरंजीव ही चांगली लढत देतील आणि विद्यमान जे आमदार आहेत भीमराव तापकीर, या भीमराव तापकीरांचा पराभव होऊ शकतो आणि तिथं सचिन दोडके मनसेच्या जे उमेदवार आहेत त्यामुळे सचिन दोडकेंचा विजय निश्चित आहे असं वाटतंय. बरोबर आहे ते. सचिन दोडके काही थोड्याशा फरकाने मागच्या वेळेस ते पडले होते, निवडणूक हारले होते. आणि आता त्यांचं काम तेवढं 5 वर्षात केलेलं काम आणि आत्ताची त्यांची प्रचार यंत्रणा, ज्या पद्धतीत लोकांनी त्यांना भरभरून जे काही प्रेम दिलं किंवा जी काही साथ दिली, ज्या पद्धतीत मतदान त्या भागामध्ये झाले त्यानुसार सचिन दोडके हे विजय व्हायला काही हरकत नाही. या भागात एक सांगू इच्छितो की मनसेचे जे म्हणजे वांजळे सोनेरी आमदार ज्यांना म्हटलं गेलं, जर राजसाहेबांनी जर व्यवस्थित बांधणी केली असती आणि खूप आधी जर त्यांच्या चिरंजीवांना त्यांनी मनसेमध्ये घेतलं असतं तर त्याचा फरक 8 मतदारसंघावर पडला असता आणि मनसेने इकडून कमीत कमी 2-3 आमदार मनसेत निवडून आले असते. असं आपण पुढं कोथरूडकडे आणि कोथरूडकडे 100% की जे माजी पालकमंत्री होते आणि ज्यांच्याकडं म्हणजे मंत्रिपद होतं असे चंद्रकांत दादा पाटील हे 100% निवडून येते असा कॉल आहे. आणि भाजपचा एकमेव जे 2 दाखवत आहेत, एक तर पर्वती आणि दुसरं म्हणजे कोथरूड, तर तुम्ही कसं वागता? कोथरूड वन साईड नाही म्हणता येत. तिथं मनसेचा प्रभाव पण जास्त आहे. तिथं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा वर्ग किंवा त्या शिवसेनेला मानणारा वर्ग कोथरूड मतदारसंघामध्ये जास्त आहे. आणि ज्या पद्धतीमध्ये शिवसेनेला तिथं उमेदवारी दिलेली आहे तर ते जे उमेदवार आहेत ते पण प्रबळ आहेत. तर तिथं तिघांमध्ये तो सामना रंगू शकतो एवढं निश्चित आहे. आता सुनील टिंगरे ज्यांच्या गाडीचा जो ऍक्सिडेंट झाला होता त्यामुळं
त्यांचा पराभव फक्त का जर झाला तर तेवढं एक कारण राहील. तुम्ही कसं वागता जे उमेदवार आहेत शरद पवारांचे, जे तुतारीवर निवडणूक लढवतात बापूसाहेब पठारे, कसं वाटतं तुम्हाला, कशी लढत होईल आणि तिकडे काय चित्र नाही, तिकडे एकतर्फी लढत झाली हे आता 1-2-4 दिवसापूर्वी लक्षात आलेले. तिथं बापूसाहेब पठारे फार मोठ्या फरकाने विजयी होतील.